नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोचण्याचं काम हे जे आहे ते टुडे समाचार चॅनल करते. मी आज तुळजापूर तालुक्यातल्या कारला या ठिकाणी इथं पोचलेलो आहे. धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे आणि इथं आपल्यासोबत नातेवाईक आहेत. ह्यांचं काल जे आहे ते दोघांची शेताच्या वादामध्ये एक जणाचं जे आहे ते जागीच ठार झालेले आहेत आणि एक मुलं त्यांचा जे मुलगा आहे त्यांच्या पण हाताला लागलेला आहे. ते नातेवाईक आहेत आपल्यासोबत. ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमके प्रकरण काय आहे, थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तर आपण या इकडं. काय नाव तुमचं? महेश ब्रह्मदेव मोठे. काय नेमके प्रकार काय झालेला होता? कारण शेतीच्या वादातून माझ्या वडिलाला मारले. कधी मारले? परवा परवा का काल संध्याकाळी? काल संध्याकाळी म्हणजे 21 तारखेला कंप्लीट वगैरे केले का? कंप्लीट केले. हां, FR फाटले. कशामुळे मारलं? शेतीच्या वादातून परस्पर म्हणजे बोरची मोटर का काढली हे विचारा गेल्यानंतर वडिलांनी. तुम्ही कुठं होता तो? मी कामाला होतो. मला पण मारले? मला पण मारले, मला वार केले माझ्या डाव्या हातावरती. मागणी काय तुमची? मागणी काय, मला न्याय पाहिजे. माझे वडील तर गेलेत आता. मला असं पण आता वागायची मला भीती वाटायला लागली. माझ्या पाठीमागे कोणीच नाही आता. कधी झालेला आहे संपूर्ण प्रकार जे आहे ते आधीपासूनच चालू आहे का? आधीपासून चालू, वर्ष झाले चालू आम्हाला त्रास द्यायला सारखं कंटिन्यू. मी जेव्हा जेव्हा बाहेर जाईन तेव्हा वडिलाला सारखं त्रास देतात पाठीमागे. हां, कोण आहेत तुमचे ते चुलतेत माझे. सख्खे चुलते 2 आणि 2 चुलत भाऊ आहेत. थोरले चुलते 2 मुलं आहेत. बघा इथे जे आहे ते शेतीच्या वादामध्ये ह्यांच्या वडिलाला जे आहे ते जागेची इथं मारून टाकण्यात आलेलं आहे हे आपल्याला सांगत होते त्यांनी. तर आपण ह्यांच्याशी जाणून घेणार आहे. हे पण काल इथं होते त्यावेळेस ही घटना घडलेली आहे, त्यावेळेस हे पण ते इथं होते. आपण त्यांचे काय नाव तुमचं? माझं पूजा. काय झालं होतं नेमकं काल? माझे वडील चौकशी करत होते की बोरच्या मोटरीबद्दल हे ते, तर त्यावेळेस वाद झाला होता. अच्छा, कशामुळे वाद झाला होता नेमकं? बोरवेलच्या चौकशीच्या ह्याच्यात. अच्छा, काय काय चौकशी करा? मोटर काढून नेली होती त्याच्याबद्दल. बोरची मोटर परस्पर यांना न सांगता काढून नेलती, त्याच्याबद्दल बोलणं झालं होतं. आणि बोलता बोलता थोडी गच्चागच्ची झाली होती. परत नंतर जोरात भांडणं सुरू झाली. कशानं मारलं? तुम्ही होता का इथं? होते मी. तुम्ही समोर बघितलं? बघितले. कशानं मारलं? रॉड होते, काट्या होत्या. हे कुठं होते तो? माझा भाऊ असं कामावर न्यायचा होता आणि आधी माझे वडील फक्त बोलत होते. मग ते सारखं भावाला फोन करत होते की तो कधी येणार आहे म्हणून. त्यावेळेस हे सगळं तयारीमध्ये होते माझे वडील. ते दुसरे जे चुलते वगैरे होते, मोठ्या चुलत्यांचे मुलं वगैरे होते त्यावेळेस. आणि माझा भाऊ असं आला आणि गाडी लावत होता आणि लावता माझ्या बारक्या चुलत्यानं काठीनं मारलं, पण तो मार हुकला. आणि तो माझा भाऊ फक्त चौकशी करत होता, विचारत होता की नेमकं अंकल काय झाले काय नाही. तर त्याला बोलू सुद्धा दिलं नाही, डायरेक्ट अंगावर गेला मारायला. हा, बघा हे आपण तुळजापूर तालुक्यातल्या कारला या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे जे शेतीच्या वादामध्ये एक जणाचं जे आहे ते ठार तिथे जागेवर मृतदेह इथं आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे तिथेच होते. तुमचं काय नाव? अनिता मोठे. काय झालं होतं काल नेमकं? कामाला गेलते, आमची मालक पण कामाला गेलते. डबा ठेवल्यावर लगेच विचारा गेले बोरचं मांस गोळा करू म्हणून. मग बोला गेल्यावर मग चांगली तावत आली. मग फोन केल्यावर पोराला माझ्या पोरगं आलं घरी सुद्धा येऊ दिलं नाही. अंधारातच काठी उगारली पोराला माझ्या काठी उगारली. गाडीला काठी लागली हुकून. नंतर माझ्या पोराला एक काठी लागली. पोराला हुकली तर मालकाला तोर इकडून पुतण्यावानी काट्या मारल्या. मला काय झालेलं माहित नाही. जागा माझा नवरा माझा थंड झाला जाग्यातच. काय सुद्धा बोलू दिलं नाही त्यांनी. जाग्यातच उचलून नेलं. मी होते, माझ्या देखतच झालंय. तुमच्या देखत झालं? माझ्या देखत मी पडले, मला काहीच माहित नाही. बघा हे रडतायत, त्यांना बोलायची मनस्थिती नाही यांची. आपण यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? काय नाव म्हणलं? पूनम. अच्छा, काय झालं होतं नेमकं काल जी प्रकार जे झालेला आहे ते नेमकं कशा पद्धती? कोण आहे ते तुमचे? माझी ही मम्मी आहे, माझा वडील मेला. तुमचे वडील? हा. अच्छा, काय झालं होतं? भांडायला लागलो तर बोरची मोटर काढून नेली होती त्याने. फक्त विचारायला गेले होते का काढलास तू म्हणून. त्याच्यात गच्चागच्ची झाली होती. माझा भाऊ कामाला गेला होता. मग ह्यांनी तयारीमध्ये होते, कत्ती वगैरे त्यांच्या हातात होती, सगळं काट्या वगैरे होत्या सगळ्या. मग माझा बाप मला म्हणाला भावाला फोन कर, बोलव त्याला, ये भांडणं व्हायला ती
मी एकटाच हाव इथं, तू ये म्हणली. मग माझा भाऊ कामावरनं गडबडीत आला, तर ते विष्णू मोठे आहे का, त्यानं होडी मुठलट काठी घेऊन तिथंच उभा राहिला रोडवरती. त्यानं तिकडून फास्ट यायला होता, तर तोपर्यंत काठी अशी मारली तर मुंडक्याला लागायची सोडून गाडीला लागली त्याची काठी. तिथूनच झालं का माझा भाऊ विचाराला, अंकल काय झाले मला सविस्तर सांगा तुम्ही. मी बोलतो, ह्याला काय बोलू दिलं नाही, तुला मला सांगायचं नाही काय, असं बोलला चुलत्यानं. असं बोलल्यानंतर ती योगेश मोठे आहे का माझ्या बापाच्या डोक्यात ही घातलं, काठी घातला, रॉड घातला, माझ्या भावाच्या कत्ती मारली माझ्या भावाच्या अंगावरती. माझा बाप जाग्यावरच गेला माझा बाप. हा बघा ही आपण इथं जे आहे ती तुळजापूर तालुक्यातल्या कारला धाराशिव जिल्ह्यातले एक गाव आहे, इथं पोहोचलेलो होतो आपण. आणि ते जे आहे ती जे काल ज्यांची जी मयत झाली त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत होते. यांचं जे आहे ते क्षुल्लक कारण होतं शेताच्या वाटेसाठी, जे आहे ती कारणावरून दोघांचे बाताबाती झाली आणि बाताबातीमध्येच वाद पेटला. आणि वाद पेटल्यानंतर जे आहे ती एकमेकाला मारहाण झाल्यानंतर ह्यांचे जे वडील होते त्यांना जागेच इथे मारून टाकण्यात आला असं त्यांचा आरोप आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे. यांनी उमरगा पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ती नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ती कंप्लेंट चालू आहे यांची. तिथे एफ आय आर फाडलेला आहे. ते पण एफ आय आर मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा इथं जे आहे ते हे घर आहे त्यांचं, इथं पाठीमागे दाखवा कॅमेरा, हे घर आहे त्यांचं. आणि ह्याच घराच्या समोर जे आहे ते काल 21 तारखेला जे आहे ती संध्याकाळच्या सुमारामध्ये भांडण झालं होतं. आणि त्या भांडणामध्ये जे आहे ती त्यांच्या वडिलाला कत्ती मारण्यात आली असा त्यांचा आरोप आहे. आपण पूर्ण विषय जाणून घेतलेला आहे. बा कसं वाटलं विषय नक्कीच कळणार, काय वेगळे विषय असतात. अच्छा काय म्हणलं, अच्छा हे काय तर बोलायचं म्हणतायत, काय म्हणलं. समोर मला धमकी द्यायला, धमकी कोण दिले. पुण्याहून आले त्याचे भाचे मिळून सगळे. हा त्यांनी म्हणायला लागलेत की एक तर जागीच गेलेलं आहे, दुसरं पण आम्हाला रक्त सांडले, अजून रक्त सांडण्याची तयारी आहे आमची. बाया दिली? करत हा धमकी दिले, अच्छा. जीवमाने धमकी आहे. मला वागताना बाहेर लय आता त्रास होणार आहे. आता काय आता पाहिजे, नावाला काय ते- मागणी? ते- म्हणजे माझ्या धमकी देणार ते ऋषीपाल सूर्यवंशी, धम्मपाल सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, त्यांच्यापासून धोका आहे आम्हाला घराण्याला माझ्या. आता काय मागणी आहे तुम्ही. मागणी म्हणजे काय, आता सध्या मला प्रोटेक्शन तर पाहिजेच. हा जर काय वाईट झालं तर मग जबाबदार ते स्वतः असतील त्यांनी. आणि आम्हाला किवाला पण आहे धोका त्यांच्यापासून. हा माझी बहीण आमचे पुण्याला माझा भाऊ एकुलते काय आई आहे, काय करणार आहेत नंतरनी. त्याच्यामुळे आम्हालाही धोका आहे त्यांच्यापासून. म्हणजे तुमची मागणी पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. हा बरोबर. पाहिजे. हा काय झालं केलं तर काय जिम्मेदार कोणी पुन्हा नंतर. बघा ह्यांची जी मागणी आहे त्यांच्या जीवाला धोका आहे असं ते आपल्याला सांगत होते. ह्यांना जे आहे ते पोलीस प्रोटेक्शन जे आहे त्यांना पाहिजे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण वेळ दाखवलेला आहे. कसं वाटलं विषय नक्कीच कळवणार. काय वेगळे विषय असतात कळमास स्क्रीनवर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन सलील शेख सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, कारला तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव.